नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. प्रियंका गांधी राहुल गांधींनंतर गांधी घराण्याचे वारसदार पक्ष चालवायला मैदानात उतरले आहेत. प्रियंका गांधीनं पहिला दौरा काढला तो उत्तर प्रदेशमध्ये. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची प्रभारी म्हणून, महासचिव म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती नीटनेटकेपणानं त्या पार पाडतायत. रोज कुठं ना कुठं त्या प्रचार दौरा काढतायत आणि त्यामध्ये त्या लोकांशी बोलतायत, मतदारांशी बोलतायत. काँग्रेसची संस्कृती ज्या लोकांना माहिती आहे त्यांना विचारतायत की तुम्ही काय करतात, कसे आहात. आणि त्यामुळं हळूहळू प्रियंका वेव ही दिसते आहे. आणि जाणकारांचं असं म्हणणं आहे की ही वेव जेव्हा देशभर प्रचार सभांमधून जाईल तेव्हा काँग्रेसविषयीचं वातावरण तर पोषक होईलच काँग्रेसला, पण त्याही पलीकडे जाऊन जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे त्यामध्ये एक नवचैतन्य आणण्याचा हा प्रयत्न आहे. पण त्या पलीकडे जाऊन काहींना असं वाटतं की जे गुडविल गांधी घराण्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत जातं ते या प्रियंका गांधींच्या एकूणच आगमनानं वाढतंय. आणि त्याचा निश्चितच फायदा हा जशी जशी निवडणूक पुढे जाईल 23 मेच्या म्हणजे निकालाच्या दिवसाकडे जाईल तसा तसा तो फायदा हा प्रत्यक्षात दिसायला सुरुवात होईल. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. कारण आज प्रियंका गांधी अयोध्येत होत्या. अयोध्येमध्ये जिथं राम जन्मभूमी बाबरी मशिदीचा वाद आहे तिथेच हनुमानगडीमध्ये त्यांनी आज पूजा अर्चा केली. तिथं त्या लोकांशी बोलल्यात. बोलताना पुन्हा त्यांनी काही प्रश्न लोकांना विचारले. त्यातला एक प्रश्न मी फक्त वाचून दाखवतो. त्या असं म्हणाल्या, क्या आप चुनाव की तैयारी कर रहे हो? मैं 2019 की नहीं बल्कि 2022 की बात कर रही हूं. 2022चं म्हणणं मी तुमच्या समोर मांडायला आली आहे. म्हणजे काय तर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी आत्तापासून तयारी करते आहे आणि माझं लक्ष 2022 वरती आहे. प्रियंका गांधींना माहिती आहे की त्यांना कुठं काय बोलायचं आहे. त्या आपल्या भाषणामध्ये आम आदमीशी संबंधित बाबी सांगतायत. मग त्या गरिबीशी संबंधित असतील, विकासाशी संबंधित असतील, महागाईशी संबंधित असेल, रोजगाराशी संबंधित असतील, इथल्या सरकारने शेतकऱ्यांवर कसा एक प्रकारे अन्याय केलेला आहे हे त्यांच्या शब्दात त्या मांडत असतील. त्याचा एक हळूहळू का होईना एक पॉझिटिव्ह इफेक्ट हा दिसतोय असं जाणकारांनाही वाटतंय. आणि त्यामुळंच भाजप असेल, समाजवादी पार्टी असेल किंवा बहुजन समाज पार्टी असेल, उत्तर प्रदेशापुरती सध्या तरी एक प्रकारची अस्वस्थता आलेली आहे की प्रियंका कार्ड जर का काँग्रेसचं चाललं, कारण काँग्रेस सर्व 80 जागांवर लढते. आपले जे छोटे मोठे मित्रपक्ष घेऊन काँग्रेस लढते आहे त्यांना काही जागा काँग्रेसने सोडलेल्या आहेत, पण बहुतेक ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार उभे करते आहे. अशा वेळी हा जो प्रियंका गांधी इफेक्ट आहे हा जर का चालला तर उत्तर प्रदेशात काय होईल? कारण तिथे सर्वाधिक 80 लोकसभेच्या जागा आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात 48 जागा आहे. त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहे. त्या खालोखाल 39 जागा बिहारमध्ये आहेत. अशी जी मग राज्यांची उतरंड सुरू होते आहे तिथे तिथे प्रियंका इफेक्ट, राहुल इफेक्ट काय असू शकतो. आणि ही जर का निवडणूक रिअल इश्यूजवरती म्हणजे खऱ्या मुद्द्यांवरती हळूहळू यायला लागली तर मग हा इफेक्ट आणखी काँग्रेसच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह होईल का, त्यावरती आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आहेत. आपल्यासोबत नागपूरहून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. ते आज अगदी स्मितहास्य देत आहेत कारण मी खूप पॉझिटिव्ह बोललेलो आहे, पण हे प्रास्ताविक आहे. माझे प्रश्न हे निगेटिव्ह असणार आहेत, मी त्यांना आधीच सांगतोय. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत लखनौहून समाजवादी पक्षाचे, समाजवादी पार्टीचे प्रवक्ते धीरज यादव सुद्धा आहेत. याशिवाय आपल्यासोबत पुण्याहून युवा राजकीय विश्लेषक ज्यांचं विश्लेषण अनेकांना सध्या आवडतंय ते भाऊसाहेब आजबे सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच अतुल लोंढे यांच्याकडे जातो. अतुल लोंढे, प्रश्न असा आहे की प्रियंका गांधीने बहुत देर कर दी आते आते असं म्हणायची वेळ काँग्रेसवर येईल का? कारण हे कार्ड जर का तुम्ही आधी थोडं चालवायला घेतलं असतं तर त्याचा एक चांगला इफेक्ट तुम्हाला आतापर्यंत दिसला असता. तुम्ही उशीर केला प्रियंका गांधींना मैदानात उतरवायला. पता नहीं, मेरे ख्याल से ये आपकी सोच होगी या कुछ
जो राजनीतिक विश्लेषक है उनकी सोच होगी, लेकिन वो देर से भले ही आपके लिए आई होगी, लेकिन आके छा गई है ही गोष्ट तर खरी आहे आशिष जी. आके छा गई है वो, ही गोष्ट खरी आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रियंकाजी आल्या त्या कोणत्या घराण्यातून आल्या आहे, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. प्रियंकाजींनी लहानपणी आपल्या आजीला गोळ्यांनी छिन्न विछिन्न झालेलं आजीचं शरीर पाहिलेलं आहे. थोड्याशा वयात आले, समजदारीच्या वयात आल्यानंतर वडिलांना सावडून आणलेलं आहे. बॉम्बस्फोटामध्ये वडिलांचं शरीर छिन्न विछिन्न झालं आहे ते आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे सगळं कुटुंब 9 वर्ष बाहेर राहिलेलं आहे. 1989 नंतर गांधी घराण्यातला कोणताही व्यक्ती हा कोणत्याही भारतामध्ये पदावर नव्हता. आणि नव्हता म्हणजे काय, तर परिस्थिती अशी होती की ते पंतप्रधान होऊ शकले असते, कोणत्याही मंत्रिपदावर ते असू शकले असते, पण ते आले नाही. म्हणजे भारत समजून घेणे, आपले लोक समजून घेणे. आणि मग त्याच्यातून काय येतं, तर त्याच्यातून येतं की बा शेतकरी आत्महत्या पण थांबवायच्या आहेत, शेतमालाला भाव पण द्यायचा आहे, लोकांना उभं पण करायचं आहे आणि बेरोजगारीची सामना करायचा आहे. तर मग रघुरामन राजनसारख्या या लोकांचं, म्हणजे आम्ही कोणाचं ऐकतच नाही अशा परिस्थितीमध्ये ऐकणाऱ्या व्यक्ती जे आहे राहुलजी, त्यांनी रघुरामन राजन यांच्याशी चर्चा केली. अजून जागतिक दर्जाचे जे अर्थतज्ञ त्यांच्याशी चर्चा करून मग न्यूनतम आय स्कीम, न्याय योजना जी आहे आमची, ती न्याय योजना मांडली आणि त्याच्यामागे एक विशिष्ट अर्थकारण जे आहे तो विचार करून मांडली. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहे या देशातल्या लोकांना कळतात आणि म्हणून देशातले लोक जे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आज बघा राजकारणाची कशी अवस्था झालेली आहे की 5 वर्ष सत्तेमध्ये आपण एवढे आश्वासन देऊन आल्यानंतर आपल्या जो काहीच नाही. आज उर्मिला मातोंडकरजी पक्षामध्ये आलेल्या आहेत, त्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, वैचारिक विचार स्वातंत्र्याचा मुद्दा घेऊन त्या सांगितलं की आर्टिस्टसाठी हे महत्वाचं आहे. आणि आज त्या आल्या आल्या काय प्रश्न, तू पहिले ये बता, वाक्यवाक कसं आहे, तू पहिले ये बता की तू हिंदू है या मुस्लिम. अरे या देशामध्ये सगळ्या धर्माचे लोक राहतात, सगळ्यांना राहण्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्याचा काही आपण सन्मान करणार आहेत की नाही करणार आहेत. आणि असे प्रश्न विचारण्याची परिस्थिती काय येते, तर आपण प्रत्येक मुद्द्यावर फेल झालेलो आहोत. आपण थोडंसं समाज माध्यमांचा विचार केला तर काय आहे की वो मंदिर की बात करेंगे आप रोजगार पे अड़े रहना, वो पाकिस्तान की बात करेंगे आप 15 लाख पे अड़े रहना, गुड गव्हर्नन्स, म्हणजे आता काही काही मुद्दे तर हे बाहेरच गेलेले आहेत. कालाधन, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींबद्दलची चर्चा ही आता आपल्याला सगळ्या गोष्टींवर दिसायला लागली आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मंडळी बोलतात आणि करतात. या मंडळीचं बलिदानच आहे असं नाही आहे, तर या मंडळींनी मोठं काम या देशामध्ये केलेलं आहे. आणि राहुलजींनी जसं मध्य प्रदेशमध्ये, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये बोललेत ते की आम्ही आल्या आल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करू, तर ती केली. त्याच्याबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला, पण जमिनीवरून काही उठलं नाही, कारण की तो अपप्रचार होता. छत्तीसगडमध्ये त्यांनी टाटाला जी जमीन दिली होती रमन सिंगांनी, पनामा पेपरमध्ये त्यांच्या मुलाचं नाव होतंच, त्याच्या संदर्भामध्ये भाजपा काही बोलणार नाही, पण ती शेतकऱ्यांना जमीन परत केली. पण आमचा गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्हा, आशिष तुम्हाला माहिती आहे, तुम्ही विदर्भाचे आहात, पूर्व विदर्भाचे आहात, तिथे धानाचा भाव हा 1600-1700 रुपये आहे, पण छत्तीसगडमध्ये 2500 रुपये भाव जो आहे तो भाव दिलेला आहे. तर मग आता ही निवडणूक जी आहे ती कोणत्या दिशेने जाते आहे की जो बोलणार तो करणार का, की नाही तर जुमलेबाजी करणार. आणि आमच्या नागपूरचे तर गडकरी म्हणे की अच्छे दिन तो हमारे गले की हड्डी बन गई आहे. म्हणजे पहिले बोलायचं, नंतर मग ते जुमला होता असं स्वतःच मानायचं, गले की हड्डी मानायचं. म्हणजे सत्य आणि असत्य, जुमलेबाजी आणि जे बोललं ते करून दाखवणं, याच्यामध्ये ही निवडणूक जी आहे ती पुन्हा आलेली आहे. लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे. आम्ही आता अनेक ठिकाणी सभा घेतो आहोत, लोकांशी चर्चा करतो आहोत. लोक हे म्हणायला लागले आशिषजी, नागपूरमध्ये ज्याला तुम्ही आता बाल्यकिल्ला, निगड आणि काय काय म्हणायला लागलेले आहेत, 2च वेळा जिंकलेल्या आहेत तरी बरं झालं, की हे म्हणायला लागलेले की घालवा यांना. ही लोकांची प्रतिक्रिया आहे. ये जमीन के अंदर की आवाज है, जरा कान लगा के सुनो. ठीक है, ठीक है, ठीक है. आमचं पण असं म्हणणं आहे की बडी देर करते मेहरबा आते आते, असंच प्रियंका गांधींचं वर्णन अनेक कार्यकर्ते करतात. प्रवक्ते अतुल लोंढेंचं म्हणणं वेगळं असेल. ठीक आहे, मी जातोय धीरज यादव यांच्याकडे, समाजवादी पार्टीचे ते प्रवक्ते आहेत. धीरज जी, एक तो अभी हम जो देख रहे हैं 15-20 दिन से प्रियंका गांधी जी यूपी में है, आज वो अयोध्या में है, और वो जिस तरह से बातें कर रही हैं, लोगों से कनेक्ट हो रही हैं, आप क्या देखते हैं? कांग्रेस के रिवाइवल के लिए ठीक है, कांग्रेस में की जो हालत है वो बहुत खस्ता हालत है यूपी में, तो उसका बेशक बहुत फायदा कांग्रेस को यूपी में होना ही है कि पार्टी रिवाइव होगी. लेकिन क्या इसका असर इस चुनाव पे भी पड़ेगा? क्योंकि 80 सीटें हैं यूपी में, जिसमें कांग्रेस भी अपने बलबूते पे सीटें लड़ रही है. जी नहीं, हमें नहीं लगता कि कांग्रेस का बहुत ज्यादा असर जो है गठबंधन के ऊपर पड़ेगा. यूपी में प्रियंका जी अभी नहीं है, थोड़ा समय लगेगा उनको समझने के लिए.
और उत्तर प्रदेश की जनता ने भी मन बना लिया है कि गठबंधन के पक्ष में वोट करना है। वो और समय था कि जब 2014 में यूपी ने एक्सपेरिमेंट कर लिया था कि चलिए मोदी जी को देख लेते हैं। अब एकदम क्लियर कट लड़ाई गठबंधन की और बीजेपी की ही है। अच्छा, आप कांग्रेस को कोई चांस ही नहीं देखते हैं यूपी में? नहीं, चांस क्या, हमने बताया तो प्रियंका जी के लिए अभी यूपी नया है और अभी थोड़ा सा समय लगेगा। उत्तर प्रदेश की जनता ने मन बना लिया है गठबंधन के साथ आने का। तो फिर कांग्रेस के जो उम्मीदवार रहेंगे जी, तो वो क्या डमी उम्मीदवार के तौर पे मतदाता उनको देखेंगे कि उनके तरफ जाओ ही नहीं, हम जो भी वोट करेंगे वो आइदर बीजेपी को करेंगे या सपा बसपा गठबंधन को करेंगे, ऐसा मूड बना लिया है? नहीं, फिलहाल बीजेपी के पक्ष में तो कोई वोट नहीं करेगा, लेकिन हम अपना वोट कहीं बंटने नहीं देंगे। आप अपना वोट कटने नहीं देंगे, इसका मतलब क्या है? आप ये जो प्रियंका वेव कांग्रेस कह रही है, इसको कैसे रोकेंगे? कल जाके अगर नहीं। राहुल गांधी भी आ गए, सोनिया गांधी भी आ गए, क्योंकि राहुल गांधी सोनिया गांधी दोनों जी, अमेठी और रायबरेली से चुनाव लड़ रही हैं, दोनों जी। अभी वहां के एमपी है, तो आप जी। ये नहीं देखते कि कांग्रेस रिवाइव होगी तो वोट तो काटेगी ना भाई? नहीं, वोट काटेगी, लेकिन बहुत ज्यादा डाइवर्जन कांग्रेस के पक्ष में नहीं हो पाएगा। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जी, मी गणेश खंडकर यांच्याकडे जातो, भाजपचे प्रवक्ते भाजपा आहेत. का वोट काटेगी? गणेश खंडकर ते यूपी पर्यंत मर्यादित आहेत, कारण मी त्यांना तसे प्रश्न जाणीवपूर्वक केले, ते नंतर बोलतील. पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रियंका गांधींच्या सभांना किती गर्दी होते, किती लोक गांभीर्यानं त्यांचं राजकारणात येणं बघतायत, हा मुद्दा, हा भाग सर्वस्वी वेगळा आहे. पण प्रियंका गांधींच्या येण्यानं हे झालेलं आहे की त्या ज्या बोलतायत, त्या ज्या प्रश्न उपस्थित करतायत, त्याच्या बातम्या ह्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरती येतात. त्याच्या बातम्या टीव्ही मीडियाच्या सुद्धा हेडलाईन्स बनतायत. त्या बातम्यांमधून ते मतदारांना विचार करायला लावतायत असं दिसतंय. हे जे आहे ना, हे स्लो पॉयझन सारखं असतं. हे नंतर त्याचा इफेक्ट कळत असतो. तुम्ही कसं बघता त्याकडे? नाही, आशिषजी, यामध्ये राहुल गांधी ज्या वेळेला नव्याने राजकारणात आले आणि ज्या वेळेला हे नक्की झालं की आता याच्यानंतर काँग्रेसची पूर्ण कमान ही राहुल गांधींच्या हातात देणार आहे, नीट आठवा. म्हणजे त्यावेळेला जे मीडियाने उचलून धरलं होतं की आता यानंतर भारताचं राजकारण कुठल्या दिशेने जाईल, गांधी घराण्याचा वारस किंवा एक नवीन तारा उदयाला आला, अशा पद्धतीनं त्याही वेळेला मीडियाने उचलून धरलं होतं. अर्थात प्रियंका गांधी ज्या घराण्यातून आलेल्या आहेत त्या घराण्याला वारसा आहे, मी ही गोष्ट नाकारणार नाही. कारण शेवटी आज जनमानसामध्ये गांधी या नावाचा जो उपयोग आहे तो आज मात्र होताना दिसतोय. आणि मी याकडे वेगळ्या अर्थानं पाहतो. कसं आहे की आता जे सपाचे प्रवक्ते जे म्हणाले की सपा के प्रवक्ता ने ये कहा की वोट कटने नहीं देंगे. बघा आशिष जी, आपण मीडियावरती चर्चा करत असताना आपण प्रियंका गांधींना जे दाखवतो आणि खालची जी वास्तविकता जी आहे हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की असं आहे की मतदारांमध्ये रोष हा कायम असतो. तुम्ही कितीही चांगलं काम करा, मतदारांमध्ये एक रोष असतोच असतो. तो कधी उथळ स्वरूपाने प्रकट होतो, कधी तो तुम्हाला मतदानाच्या अगोदर 2-3 दिवसात जाणवत असतो. परिस्थिती अशी आहे की जी महाआघाडी आज आपण ज्याचं तुम्ही वर्णन नेहमी करत असता मीडियामध्ये ज्या वेळेला होत असतं, 17 पक्ष, 18 पक्ष, 20 पक्ष, आता तर कोणी म्हणतंय 56 पक्ष. मला एक सांगा की ज्या वेळेला असा विरोध प्रकट करण्यासाठी या निवडणुकीच्या काळामध्ये समोर येत असतो, ज्यावेळी मीडियामध्ये जात असतं, मला सांगा, आता जे अतुल लोंढे म्हणाले ना की हम इस पे बात करेंगे तुम इस पे अड़े रहना, तो हम इस पे बात करेंगे तुम उस पे अड़े रहना. असं आहे की 5 वर्ष तुम्ही हे केलं, हे तुमचं काम होतं विरोधी पक्ष म्हणून हे तुम्ही केलं. पण ज्या पर्यायासाठी तुम्ही आज हे करत आहात ना, तो पर्याय कुठे तुम्ही देताय? तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, तेच प्रश्न उपस्थित करताय जे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते लोकांना सांगतोय. आम्ही शौचालय दिली, आम्ही गॅस कनेक्शन दिलं, आम्ही भ्रष्टाचार संपवला. ही पहिली निवडणूक आहे की भ्रष्टाचारावर चर्चा होत नाही. त्यामुळे
प्रियंका गांधी या गांधी घराण्याचा वारसा घेऊन जर येत असतील तर मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. मी यापुढे मी नकारात्मक म्हणणार नाही. असं आहे की पक्ष आहे, पक्षाने त्यांना पुढे आणले. तुम्ही अशी जी एक वाक्य उच्चारलं आता की बहुत देर कर दी, त्यामुळे माझं या बाबतीतलं माझं प्रामाणिक मत हे मी सांगतो की असं आहे की काँग्रेस पक्ष आज ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये त्यांच्याकडे प्रियंका गांधींशिवाय अजून दुसरा कुठलाही ऑप्शन राहिलेला नव्हता. राहुल गांधींनी, आता तुम्ही ज्या 3 निवडणुकांचा उल्लेख करताय हा कायम होत असतो बा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, म्हणजे या 3 निवडणुका झाल्यानंतर जो निकाल लागला आणि आता काल परवा जे सर्वे येत आहेत, आता मी त्या सर्वेवरती भाकीत करायला गेलो तर त्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढाल. त्या सर्वेमध्ये बघा ना तुम्ही, त्या 3 निवडणुका हरल्यानंतर आज परत लोकांच्या मनात काय येत आहे याचा तुम्ही अभ्यास करून बघा. त्यामुळे प्रियंका गांधी येणं मी याला सकारात्मक बघतो. पण त्याने फार काही राजकीय उलथापालथ होईल तर काँग्रेसने जे काही गमावलंय ते आपल्या कर्तृत्व शैलीमुळे गमावलंय आणि ते परत कसं आणणार हे कदाचित जर अतुल लोंढेंनी सांगितलं तर मला वाटतं की मग त्याची भीती आम्हाला वाटेल. आम्हाला भीती यासाठी वाटत नाही की आम्ही सकारात्मक दृष्टीने चाललोय, आम्ही केलेलं काम लोकांना सांगतोय. तुम्ही विरोधात बोलत राहा. आज प्रियंका गांधी आल्यात, उद्या रॉबर्ट वाड्रा येतील, त्यामध्ये आणखीन कोणी वाड्राचं येईल, आम्ही त्याची फार फिकीर करत नाही. आम्ही सकारात्मक ठीक आहे, ठीक आहे. अतुल लोंढे, एक प्रश्न तर खूप महत्वाचा आहे, तो अनेकांच्या मनात आहे, तो म्हणजे टायमिंगला घेऊन आहे. प्रियंका गांधींचा सक्रिय राजकारणातला प्रवेश कधी झाला? जेव्हा ईडी कडून त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू झाली. त्यांना आज ना उद्या अटक होईल या पार्श्वभूमीवरती. बरोबर बोला ताजीजी, हे मी बोललो असतं तर वाद उत्पन्न झाला असता. अहो, वाईटपणा घेणं माझं काम आहे पत्रकार म्हणून. तुम्ही वाईटपणा घेऊ नका राजकारणाचा भाग म्हणून, पण पत्रकारितेनं मला सांगितलंय पण मी कोणी बोललो असू असतो दे, तर चर्चा वाईटपणा वेगळीकडे घ्यायचा गेली आहे असती. आणि तो लोकहितासाठी घ्यायचा आहे, कारण लोकांचे प्रश्न महत्वाचे बरोबर आहेत. आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा मुद्दा नंतर. अतुल लोंढे, टायमिंग बघा. रॉबर्ट वाड्राच्या भोवती किंवा डोक्यावरती टांगती तलवार जेव्हा दिसली तेव्हा प्रियंका गांधींची एंट्री झालेली आहे. लोकांना, अनेकांना असं वाटतं की कदाचित एक भीती दाखवण्यासाठी सुद्धा की आमचं प्रियंका अस्त्र आम्ही चालवू, ते सध्या आम्ही यूपी पर्यंत म्हणजे उत्तर प्रदेश पर्यंतच मर्यादित ठेवू, नंतर ते संपूर्ण देशव्यापी होईल आणि ते अस्त्र जर का चाललं तर मग बघा, तुम्ही तिच्या नवऱ्याला हात तर लावून बघा, असं काही सांगण्यासाठी किंवा त्या भीतीपोटी किंवा उद्या प्रियंका गांधींनाच हात लागू नये ईडीचा म्हणून तर प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाला नाहीत ना. उलट आशिष, ईडी, SFI, सिरियस ऑफेन्स विंग, इन्कम टॅक्स, CBI यांचा वापर 5 वर्षापासून सातत्यानं सुरू आहे. खोटं बोलण्याचा आणि सगळ्या या विभागांचा धाक दाखवण्याचा प्रयत्न, व्यवस्थेचा धाक दाखवण्याचा प्रयत्न 5 वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे त्या गोष्टीला घाबरेल कोण ज्यांनी चोरी केली आहे. आता आमचे मित्र बोलले की भ्रष्टाचारावर चर्चा नाही आहे. राफेलच्या भ्रष्टाचारावर चर्चा आहे. DRDOची चर्चा करतात त्यावेळेस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं खच्चीकरण कसं केलं निर्मला सीतारामन पासून तर पंतप्रधानांपर्यंत हे सगळा देश आहे ना, डोळे उघडून बघतोय. आपण रॉबर्ट आणि वाड्राच्या चिक्की केसला घेऊन बोलला विसरू तर बरं नका. होईल. अजून पुष्कळ आहे. 21 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. ऐका ना, बोलतो ना मी. असं आहे, तर रॉबर्ट आशिषजी, वाड्राच्या की संदर्भामध्ये यांनी- प्लीज त्यांना बोलू द्या. गणेश खणकर, गणेश खणकर, गणेश खणकर, ऐका ना, 1 बाय 1 तो विषयच काढायला नको सध्या, कारण का आचारसंहितेचा काळ आहे. सरकारी यंत्रणा अजूनही भाजप सरकारच्या हातात आहे, आपण मान्य करूया, पण आचारसंहितामध्ये ती नैतिकता सर्वांनीच पाळा. चला, सरकार म्हणून सरकार नाही पाळायला पाहिजे. उगीच व्हॅन्डेटा कोणावरचा काढू नये, सूडबुद्धीने वागू नये. हा, पुढे. हा, तर काँग्रेस संस्कृतीमधला फरक बघा की पत्नी सोडून राहणे, वृद्ध मातेला सोडून एकटं राहणे मोठ्या पदावर गेल्यावर, ही संस्कृती जी आहे ती कदाचित त्यांच्यासाठी श्रेष्ठ असेल. मोहन भागवतजी इंदोरमध्ये जेव्हा आपल्या सुमित्रा महाजन स्टेज डायसवर बसल्या होत्या
त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की शादी क्या है, कॉन्ट्रॅक्ट आहे, तेरा मेरा पटा तो ठीक आहे, नाही तो तुम अपने रास्ते हम अपने रास्ते, कॉन्ट्रॅक्ट म्हटलं होतं लग्नाला, जेव्हा की हिंदू संस्कृतीमध्ये 7 जन्माचं पवित्र बंधन मानलं जातं. आणि इकडे आमच्यामध्ये काय संस्कृती आहे तर पती आणि पत्नी यांनी एक दुसऱ्याच्या हातात हात घालून एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये साथ द्यायची. अर्धांगिनीची साथ जी आहे ती प्रियंकाजी देत होत्या. त्यांना बोलवलं तर त्या स्वतः सोडून गेल्या आणि पक्ष परत आल्या. पक्षाला त्यांची गरज वाटली, पक्षाने त्यांना उतरवलं. पण हा तुम्ही फरक बघा. काय ईडीची भीती काय आजच दाखवून राहिले का? ईडीची भीती ते 5 वर्ष झाले दाखवून राहिले. निवडणुका लढताना त्यांनी इतक्या वल्गना केल्या होत्या पण काहीच झालं नाही. 2G मध्ये आपण पाहिलं ना की 2G मध्ये स्वतः जज बोलले कि मैं 7 साल तक 11 बजे से 7 बजे तक बैठा रहा, एक कागज भी कोई आया नहीं एविडेंस का, एक कागज का टुकड़ा किसी ने लाया नहीं. बंडी भरून महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटीचं सांगत होते, 70,000 कोटीचं. अजूनपर्यंत कोणाला अटक नाही की कोणाचं नाव नाही की फक्त काहीतरी नावं सोडायचे मधामधात आणि करायचं काही नाही. 5 वर्षामध्ये हे काही करू शकले नाही. सब जेल में होंगे, ये अतुल लोंढे, परसेप्शन बदललं, घर सरकार गेलं, काही झालं नाही असं म्हणू नका. ललित भाजपच्या आरोपामध्ये लोकांचं परसेप्शन बदललं ना 2014ला, म्हणून तर मग काँग्रेसचं सरकार गेलं. काही झालं नाही असं कसं म्हणता? नाही असं आहे. गणेश खणकर, तुमच्या मनातले प्रश्न मी विचारतोय ना त्यांना. मला बोलू द्या, मग तुम्ही बोला. त्यावर चर्चा मला नाही ऐकून घ्या. हे जर मोहन भागवतजी आणि नरेंद्र मोदी आलं म्हणजे काय एवढं तुम्हाला बोलत असतील, काय तुम्हाला एवढं वाईट वाटतं? पूर्ण काँग्रेस काय तुम्हाला नरेंद्र मोदी चर्चेमध्ये चौकीदार चोर आहे ना? मी घाबरत नाही. चोर आहे ना? मी अरे तुम्ही हे काय दोघं जण चर्चा चालू आहे त्यावर चर्चा करा. कारगिल मध्ये ठीक आहे आपल्याला चर्चा व्हावत नाही. कारगिल मध्ये जेव्हा राहुल गांधी राजकारणात सक्रिय झाले, काय बोलले ते सगळं तेव्हा काँग्रेस सत्तेत होता. म्हणजे 2004ला जेव्हा राहुल गांधी पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा काँग्रेसची सत्ता आली होती. पण 2009ला आशिष किती वाईट वाटलं सत्य बोललो तर. ऐका ना, 2004ला काँग्रेसची सत्ता आली आणि 2004लाच राहुल गांधी खासदार झाले. मला एका नेत्यानं असं सांगितलं की आमचे राहुल बाबा जेव्हा खासदार झाले म्हणजे राजकारणात अगदी सक्रिय झाले तेव्हा आमची सत्ता आली. त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष काय हे कळलंच नाही. 2014ला त्यांना कळलं की विरोधी पक्षाच्या खासदार म्हणून तुम्हाला किती खस्ता घालावा लागतो, आपली कामं करून घ्यायसाठी कसे प्रयत्न करावे लागतात, पक्ष टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागतं. आणि त्या अग्निपरीक्षेतून ते खासदार झाल्यानंतर 10व्या वर्षी जायला निघाले. पण आता प्रियंका गांधी जेव्हा राजकारणात सक्रिय होत आहेत तेव्हा काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष सुद्धा नाही. म्हणजे काँग्रेसला इतक्या कमी जागा आल्या 44 की त्यांना लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा दिलं नाही. अशा वेळी प्रियंका गांधी राजकारणात आलेल्या आहेत. मला असं वाटतं आता येऊन लोकांपर्यंत त्या जात आहेत, त्यांना ट्रायल अँड एररला वेळ आहे अजून. नाही, मला असं वाटतं प्रियंका गांधी 2014ला पण 13-14ला पण प्रचारात आल्या होत्या आणि त्यांच्या प्रचार सभांना आणि त्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत झालं होतं. हे आपण मला वाटतं विसरून गेलेला आहात. परंतु ह्या वेळी ज्या त्या आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आलेल्या आहेत. आणि प्रियंका अस्त्र जे आपण म्हटलेले आहे हे प्रियंका अस्त्र हे खूपच या निवडणुकांना फायदेशीर ठरणार आहे आम्हाला. कारण त्यांच्या ह्याला जे आपण बघितलं मध्ये गंगेला त्यांनी जी भेट दिली होती, 2-3 दिवस त्यांचा दौरा होता, त्याच्यामध्ये लोकांची त्यांना खूप चांगली साथ मिळत होती. आणि त्यांचं जे सगळीकडे जाणं, लोकांशी त्या ज्या संवाद साधतायत, तर लोकांना इतका आपलेपणा वाटतोय की मला असं वाटतं, मला पण खरोखर खूप कौतुक वाटलं. म्हणजे तुम्ही राहुल गांधींवर कितीही टीका केली तर आज राहुल गांधी ज्या प्रकारे प्रहार करतायत आणि ज्या प्रकारे मोदींवरती शस्त्र चालवतायत अक्षरशः, की जे भ्रष्टाचार झालेत, म्हणजे मोदी जे दाखवतायत की आम्ही फार प्रामाणिक आहोत, आम्ही फार चांगले आहोत, परंतु राफेलचा घोटाळा त्यांनी जो उघडकीस आणलेला आहे, त्यांनी जे त्यांच्यावरती आरोप केले त्याचं उत्तर देऊ नाही शकले ना. म्हणजे हा सगळ्यात प्लस पॉइंट आहे. आणि त्याच्या साथीला आता प्रियंका गांधी पण आलेल्या आहेत आणि त्या फक्त युपी मध्ये तर किती पॉप्युलर झालेल्या आहेत. म्हणजे हे त्यांच्या भेटीगाठीतनं आपल्याला कळतंय, आपण बघतोय प्रत्येक चॅनलवरती. आता त्या जर देशभर फिरल्या, त्या जर महाराष्ट्रात आल्या तर मला असं वाटतं निश्चितच
त्याचा मतदारांवरती खूप चांगला उपयोग होणार आहे. आणि एक म्हणा तुम्ही, एक त्यांच्यामध्ये जी इंदिरा गांधींची छबी दिसते, लोकांना इंदिरा गांधींची आजही खूप आठवण होते आणि निश्चितच प्रियांकामध्ये पण त्यांना इंदिरा गांधी दिसत आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं लोकांशी संवाद साधायचं आहे. आणि मला असं वाटतं 2022चं त्यांनी जे उदाहरण दिलं ते खरोखरच की युपीमध्ये, आता युपीमध्ये जे काँग्रेसला खरं तर बरोबर घेणं आवश्यक होतं, पण आता ते काय कारण आहे त्यांचं मला माहित नाही, पण त्यांनी घेतलेलं नाहीये. पण तुम्ही पण काही काँग्रेसला गुजरातमध्ये बरोबर घेतलं नाही, परंतु राष्ट्रवादी सर्व जागा स्वबळावर लढते गुजरात. परंतु मी युपीचं बोलते, गुजरातचं आपण अच्छा, ठीक नंतर आहे. बोलूया. युपीमध्ये खूप चांगल्या प्रकारे काँग्रेसला मला असं वाटतं ह्यावेळेसच आपल्याला त्यांचा परिणाम बघायला मिळेल आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पण तो परिणाम बघायला मिळेल. आणि ह्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये त्या योग्य वेळी आलेल्या आहेत. मला तर असं वाटतं की ही योग्य वेळ आहे. याच्या आधी येऊन काय केलं असतं त्यांनी, परंतु वड्रांना वाचवण्यासाठी वगैरे जे बोललं जाते, उलट त्यांनी ईडीचं हत्यार वापरलेलं आहे. मोदींनी जे सगळ्यांवरती वापरलेले हत्यार आहेत त्यातलं हत्यार त्यांनी वड्रांवरती पण वापरलेलं आहे आणि त्याचा काही परिणाम होणार नाहीये. कारण हे सगळं जे सीबीआय असेल याचा सगळ्याचा जो वापर चालू आहे तो गैरवापर आहे सगळा. म्हणजे त्यांना सत्ता मिळाल्यानंतर ते विरोधकांना कुठल्या कुठल्या प्रकारे घाया करतात. किती महाराष्ट्रात तर किती गैरवापर त्यांनी केलेला आहे, किती मंत्र्यांच्या फायली त्यांनी दाबून ठेवलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीसजी कसं ब्लॅकमेलिंग करतात हे आम्ही सगळं जवळनं बघतोय ना. त्यामुळे अशा प्रकारे प्रियांका गांधी काय घाबरून गेलेले आहेत किंवा त्यांना वाचवण्यासाठी त्या राजकारणात आलंय हे म्हणणं चुकीचं आहे. ह्यावेळेस हा देश, या देशातली लोकशाही जर वाचवायची असेल तर सगळ्यांनी मिळून, मग प्रियांका असतील, राहुल असतील, आम्ही सगळेजण असू, सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि तो संदेश मला वाटतं प्रियांका गांधींनी खूप चांगला दिलेला आहे. ठीक आहे. मी खरं तर भाऊसाहेब आजबे यांच्याकडे जाणार होतो, पण मला ब्रेक घ्यायचा आहे, कारण मला ब्रेक नंतर भाऊसाहेब आजबेंकडनं सविस्तर उत्तर हवं आहे. मी त्यांना एकच प्रश्न करणार आहे की प्रियांका गांधींची जी एंट्री उत्तर प्रदेशातून झालेली आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 15 दिवसांपासून त्या फिरतायत, तिथं लोकांशी बोलतायत. त्यांचं लोकांना हे विचारणं असेल की मी वाराणसीतनं लढू का, त्यांचं लोकांना हे विचारणं असेल जे आजचं आहे की तुम्ही खरंच निवडणुकीची तयारी करताय. मी 2019चं बोलतच नाहीये, मी बोलतेय 2022चं, म्हणजे 2022च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं. असे जे प्रश्न आहेत त्यांनी प्रियांका गांधी चर्चा घडवून आणतायत का, आणि त्या चर्चेचा फायदा हा पुढं काँग्रेसला प्रचारात होईल का, मुद्दे लोकांपर्यंत जात आहेत का, हे एक स्लो पॉयझन आहे का? मी हे त्यांना सर्व सविस्तरपणे विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय पुण्याला भाऊसाहेब आजबेंकडे, राजकीय विश्लेषक आहेत. भाऊसाहेब, मी जसं तो प्रश्न केला की हे प्रियंका अस्त्र जर का चाललं तर ते कशा पद्धतीनं चालेल, आणि त्या ज्या सध्या काही गोष्टी करतायत हे सगळं जाणीवपूर्वक असेल, कदाचित स्टेज मॅनेज सुद्धा असेल, हा एक इव्हेंट मॅनेजमेंटचा सुद्धा भाग असू शकतो की त्यांना कसं प्रोजेक्ट करायचं आणि त्यांच्याविषयीचं परसेप्शन लोकांपर्यंत कसं न्यायचं. कारण त्या जरी उत्तर प्रदेशमध्ये फिरत असल्या तरी संपूर्ण देश टीव्हीच्या पडद्यावरून रोज त्यांना बघतोय, रोज त्या तुम्हाला न्यूज व्हीलमध्ये, सर्व चॅनलच्या बुलेटिनमध्ये दिसतायत. हीच खेळी आहे काँग्रेसची. आशिषजी, प्रियंका गांधी हा अगदी योग्य वेळेला सक्रिय राजकारणामध्ये आलेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. योग्य वेळ यासाठी कारण डिसेंबरमध्ये ज्या 3 राज्यांमध्ये परिवर्तन झालं आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली या 3 राज्यांमध्ये, आणि त्यातून एक प्रकारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झालं. त्यापूर्वी जर प्रियंका गांधी काँग्रेस सक्रिय याच्यामध्ये आल्या असत्या तर कदाचित राहुल गांधी हे अपयशी ठरतायत आणि म्हणून प्रियंका गांधी राजकारणामध्ये येत आहेत अशा प्रकारचं एक परसेप्शन तयार झालं असतं. त्याच्यामुळे या निकालांच्या यशानंतर त्यांनी येणं आणि बरोबर याच वेळेस लोकसभा निवडणुकीचं वातावरण निर्मितीही होणं या अर्थानं ही योग्य वेळ आहे. 2-3 ज्या गोष्टी आहेत, एक म्हणजे इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेशी त्यांची जुळणारी प्रतिमा हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे एक फ्रेश चेहरा त्या अर्थानं पुन्हा राजकारणामध्ये येणं किंवा सक्रिय दृष्ट्या येणं
त्याच्यातून एक नवीन माहोल तयार झाला आहे. म्हणजे जसं TV चॅनलवरती ज्या पद्धतीची स्पेस प्रियंका गांधी यांना दिली जाते, त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की एक डावपेच म्हणून आपण जर पाहिलं तर या संदर्भामध्ये काँग्रेसचा डावपेच जो आहे तो यशस्वी ठरलाय. आता मुद्दा असा आहे की नेमका याच्यातून काय घडू शकतं किंवा याचा खरोखर सीट मिळवण्याच्या बाबत काँग्रेसला कितपत फायदा होऊ शकतो. UPच्या संदर्भात जर आपण विचार केला तर अत्यंत कमजोर असं काँग्रेसचं संघटन आहे आणि बहुगुणा किंवा इतर जी बेनी प्रसाद वर्मा यासारखी जी लोक काँग्रेसमध्ये कार्यरत होती ती देखील आता काँग्रेसमध्ये नाही आहे. त्यामुळे संघटनेच्या लेवलला खूप मोठी अडचण जी आहे ती UPमध्ये काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यानं किंवा त्यांच्या रॅलीनं किंवा त्या जे काही करतायत त्यातून नेमका कितपत फायदा काँग्रेसला होईल हा खरोखर याविषयी शंका आहे आणि हे निकालानंतरच माझ्या मते स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी ते म्हणजे ऑप्टिक्सच्या लेवलवरती किंवा परसेप्शनच्या लेवलवरती मात्र काँग्रेसला याचा निश्चितच फायदा होणार आहे. कारण ज्या प्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रियंका गांधींमुळे चैतन्य निर्माण झालेलं आहे ते अगदी आपल्याला अतुल लोंढे हे जे ज्या पद्धतीने बोलत होते त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसलं. आणि हे चैतन्य केवळ UP पुरतच मर्यादित नाहीये तर हे पूर्ण देशभर जिथे जिथे काँग्रेसचं संघटन आहे त्या भागामध्ये गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्या पातळीवरती मनोबल वाढणं आणि या पातळीवरती निश्चित काँग्रेसला एक फायदा होऊ शकतो. आणि आजच्या संदर्भामध्ये आशिषजी हे आवर्जून सांगायला हवं की अयोध्येमध्ये त्यांनी जाणं हा एक काँग्रेस ज्या पद्धतीने आपल्याविषयीचं परसेप्शन बदलू पाहत आहे त्यातला एक महत्त्वाचा असा हा एक टप्पा आहे. कारण 2014च्या निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर काँग्रेसनं A.K. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली होती आणि त्या समितीनं असं सांगितलेलं होतं की भाजपनं काँग्रेसचा मुस्लिमांच्या बाजूने असणारा आणि हिंदूंच्या विरोधात असणारा पक्ष या प्रकारची एक प्रतिमा तयार केलेली आहे. ही प्रतिमा तोडणं गरजेचं होतं आणि म्हणूनच डिसेंबर 2017 पासून गुजरातच्या इलेक्शन पासून राहुल गांधींनी मंदिरांना व्हिजिट देणं किंवा आपलं जे एक हिंदू प्रतिमा आहे ती पब्लिकली किंवा सार्वजनिकरित्या बाहेर काढणं हे करण्यास सुरुवात केलेली होती. त्यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये आशिषजी राहुल गांधी यांनी हनुमान गढीला भेट दिलेली होती. त्याच्यामुळे हा एक सुनियोजित प्रयत्नाचाच भाग आहे. पण असं नाहीये की हे आता सुरू होतंय. म्हणजे 1967 मध्ये देखील इंदिरा गांधी जेव्हा पहिल्यांदा इलेक्शन लढल्या आणि काँग्रेसमध्ये फूट पडली होती तेव्हा त्या अयोध्येमध्ये गेलेल्या होत्या. 1989 मध्ये जो शिलान्यास झाला आणि जे दरवाजे उघडण्यात आलेले ते राजीवजींनी उघडलेले होते. आणि त्याच्यानंतर जे आपण म्हणालो की 2016 मध्ये राहुल गांधींनी भेट देणं आणि आज प्रियंका गांधी यांनी हनुमान गढी इथं जाणं तर हा निश्चितच एक प्रयत्न आहे की ज्या पद्धतीची चुकीची प्रतिमा भाजपनं काँग्रेसविषयी केलेली आहे ती प्रतिमा दूर करण्याची. आणि त्याच्यामुळे परसेप्शनच्या पातळीवरती निश्चितच आपण असं म्हणू शकतो की काँग्रेससाठी ही सकारात्मक बाब आहे. परंतु हे सकारात्मक परसेप्शन नेमकं किती वोट्समध्ये कन्वर्ट होईल किंवा किती जागा आणेल हे मात्र आज मी तिला निश्चित सांगता येणार नाही. ठीक आहे. आपल्यासोबत धीरज यादव आहेत, समाजवादी पार्टी के प्रवक्ता आहेत, लखनऊ में। धीरज जी, सवाल ये है कि देखिए अलायंस तो नहीं हो पाया है कांग्रेस के साथ। कोशिश तो अखिलेश जी ने बहुत की थी लेकिन मायावती जी ने साथ नहीं दिया, ऐसा हम तक आ गया। हमें भी यहाँ पे न्यूज और खबरें मिलती हैं कि अखिलेश जी और राहुल गांधी का रैपो अच्छा है। क्या ये पॉसिबल है कि टैक्टिकल अलायंस हो सपा बसपा गठबंधन और कांग्रेस के बीच में? कुछ सीटों को लेके टैक्टिकल अलायंस की बातें हो रही है, ये हो सकता है अभी भी? देखिए, 2 सीटों पे तो हम वैसे चुनाव नहीं लड़ रहे, अमेठी और रायबरेली, और कांग्रेस ने भी बड़ा दिल दिखाते हुए 7 सीटों पे जो चुनाव न लड़ने के लिए बोला है। और जहां तक के अपनी ओपिनियन की बात है तो ये शीर्ष नेतृत्व तय करेगा कि कहां पे अलायंस होगा, कहां पे नहीं होगा। तो इस विषय पे मैं अपनी फाइनल ओपिनियन अभी बिल्कुल नहीं दे सकता हूँ। धीरज जी, चलिए ठीक है, पार्टी के लेवल पे ना सही, लेकिन प्रियंका जी के लेवल पे हम बात करते हैं। जिस तरह से प्रियंका गांधी यूपी में आने के बाद मंदिरों को जाती हैं, पूजा अर्चना करती है, वहां पे चढ़ावा चढ़ाती है, आज वो हनुमानगढ़ी अयोध्या में है। क्या लगता है आपको कि कांग्रेस का जो पुराना वोटर था, खासकर जो ब्राह्मण वोट कांग्रेस के पहले हुआ करते थे या अपर कास्ट वोट्स जिनके ऊपर कांग्रेस ने कभी सरकारें भी बनाई हैं यूपी में, तो वो जो एक टपका है उसको रुझाने के साथ साथ जो बहुजन जिसको हम बोलेंगे,
कि जो उसका आंकड़ा बहुत ज्यादा है यूपी में, वो भी वोट कांग्रेस फोकस कर रही है, ऐसा लग रहा है आपको? नहीं, फोकस कर रही है लेकिन बहुत ज्यादा जो है अपनी तरफ नहीं खींच पाएगी, क्योंकि बसपा और सपा का ये गठबंधन है और उत्तर प्रदेश की जनता गठबंधन के साथ में ही है। अब नहीं, बिल्कुल उत्तर किसी प्रदेश की तरीके का जनता गठबंधन के साथ खड़ी है, इसका जी। मतलब क्या? क्योंकि अभी तक चुनाव तो हुए नहीं है, वोटिंग तो हुए नहीं है, आप ये बार बार कैसे कर रहे हैं कि पूरी जनता आपके साथ है? ये दावा किस बल पे कर रहे हैं? नहीं, वोट तो डाइवर्ट होगा, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि हमारी सीटें कम हो जाएंगी। ठीक है, आपका क्या अनुमान है, सपा बसपा का जो गठबंधन है वो कितने सीटें लेके जाएगा? नहीं, पहले चरण का आप चुनाव होने दीजिए, उसके बाद ही तय कर पाएंगे कि हमारी लीड कितनी रहेगी या कितनी सीटें हमारी आएंगी। ठीक आहे. गणेश खणकर, त्यांचा दावा असा आहे की आता यूपी मध्ये काँग्रेसनी काही करू द्या, भाजपनी काही करू द्या, यूपीच्या मतदारांनी त्यांचा कौल दिलेला आहे, त्यांचं मन बनवलेलं आहे आणि ते सपा बसपा आघाडीच्या बाजूने आहे, असा त्यांचा दावा आहे. मी जे मगाशी तुम्हाला अशीची सांगत होतो ते मी हीच गोष्ट सांगत होतो. मी सर्वात शेवटी जे महाआघाडी आणि 56 पक्ष जो मी उल्लेख केला याचा अर्थ लक्षात घ्या की 2014 साली न भूतो न भविष्यती असा उत्तर प्रदेशचा निकाल लागला. यामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्या जागा मिळाल्या त्या जागा मिळत असताना समाजवादी पक्षाचा आजमगड, जे मी आजमगडला जाऊन आलेलो आहे तिथे, मी त्यामुळे मला ते आजमगडचं राजकारण थोडंफार माहित आहे, पूर्ण माहित नाही, पण हा त्यांचा जो बेस वर्ग होता, बहुजन समाज पार्टी तर पूर्ण उखडली गेली, समाजवादी पार्टी त्यातनं सुटली आणि ज्या 2 जागा काँग्रेसच्या तेवढा निवडून आल्या. त्यानंतर तुम्ही बघा विधानसभेच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्येही अनपेक्षित, म्हणजे आमचं सरकार आमची अपेक्षा होती, पण जो काही तिथे म्हणजे लाट आली आणि त्यातनं एक गोष्ट सिद्ध झाली की कधीही हा जो वर्ग समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी आमचा हक्काचा मतदार म्हणून जे त्यांचं काही जे भांडवल आहे याला धक्का लागू शकतोय, त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी आता अलायन्स केलंय. अन्यथा हे दोघे कधी एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नव्हते. पण ह्यानंतर सुद्धा जो एक वर्ग, म्हणजे आज बाबू जगजीवन राम सारखा कुठलाही नेता आज काँग्रेसकडे शिल्लक राहिलेला नाही जो दलितांना त्यांचा नेता वाटेल, पण तरी सुद्धा हा वर्ग जर खेचायचा असेल तर त्यांचा जो प्रयत्न आहे तो ते आता प्रियंकांच्या रूपाने ते करू पाहतायत. बघा असं आहे की तुम्ही जे मागाशी म्हणाले आणि आजबे जे म्हणाले की पूर्ण मीडियामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट जे आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने चाललेलं आहे. प्रियंका गांधींना माफ करा, इंदिरा गांधींची छबी दाखवण्याचा जो काँग्रेस प्रयत्न करतंय त्यामध्ये कुठेतरी त्यांना यश मिळतंय का? तर मिळतंय. पण लक्षात ठेवा त्यावेळेला 1967, 73, 71, 77 त्यावेळेला असलेलं पूर्ण भारताचं चित्र आणि आताचं चित्र यात अशीची खूप फरक आहे. लोकांना रोजच्या रोज बातम्या कळतात, लोक मीडिया पाहतात, सोशल मीडियावरती तुलना देखील करतात. त्यामुळं हे धीरज यादव जे म्हणाले ते बरोबर आहे. त्यांनी त्यांची वोट बँक कुठेही इकडे तिकडे जाऊ नये म्हणून दोघे एकत्र आलेत. भारतीय जनता पक्षाची वोट बँक कुठपर्यंत जाऊ शकते हे त्यांना कळल्यामुळे ते सजग झालेत आणि काँग्रेस मात्र अधांतरी राहिल्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे. आणि म्हणून ते सांगतायत की पहिल्या 1-2 चरणांचं मतदान होने के बाद हमें अंदाजा आएगा. तरी गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो, ठीक आहे, मला तुमचा मुद्दा कळलाय, तुमचा इशारा कळलाय. धीरज यादव जी इशारों में उन्होंने आपको इशारा दिया है, उनका कहने का मतलब क्या है ये समझ लीजिए. मैं विस्तार से आपको प्रश्न में बताता हूं. वो क्या कहें कि 2014 में जो लोकसभा चुनाव हुआ उसमें हमें 72 सीटें मिली जी, जिसमें मायावती जी को एक भी सीट नहीं मिली, आपको कुछ 5-6 सीटें मिली जी. उसके बाद जो विधानसभा चुनाव आए 2017 के, उसमें भी जो पूरा हिंदू वर्ग है, पूरा हिंदू वोट बैंक है, वो उनके पास आई ना. 2014 में एक भी मुस्लिम कैंडिडेट भाजपा ने दिया ना, एक भी मुस्लिम एमपी को यूपी से चुनने को दिया या चुन के आया. 2017 में विधानसभा में वही हुआ, ना एक भी मुसलमान को टिकट दिया
ना दूसरे के या अपने पार्टी का कोई आया नहीं, दूसरे पार्टी के आए होंगे। प्रश्न यह है कि आप अभी बोल रहे हैं कि सपा और बसपा का अलायंस है। मुझे यह प्रश्न पड़ रहा है कि अगर हिंदू वोट बैंक बीजेपी के पास है, बीजेपी दावा कर रही है, तो सपा बसपा वोट कहां से छीनेगी? कौन सा वो वोट है जिसपे सपा बसपा बोलती है या हमारा वोट है? क्योंकि वो तो दिखाई नहीं 2014 में। देखिए, आपने 2014 के आंकड़े बताए, 2017 के बताए। अब मैं आंकड़े आपको देता हूं 2018 के, जब यूपी के मुखिया योगी जी के यहाँ भी हम लोगों ने भाजपा को हराया और उप मुख्यमंत्री जी के गढ़ में भी हमने भाजपा को हराया, और फिर पहली मुस्लिम महिला को जो हमने संसद भेजने का भी काम किया। तो नतीजे एकदम साफ हैं। और दूसरी बात, जो भाजपा के प्रवक्ता जी ने शायद कुछ ऐसा बोला कि इंदिरा जी की इमेज को दिखाया जा रहा है, तो इंदिरा जी की इमेज को आप रहने दीजिए। अटल जी की इमेज को जो मोदी जी दिखा रहे थे, एक जमाना हुआ करता था जब नारा चलता था कि भारत माँ की 3 धरोहर, अटल, अडवाणी और मनोहर, और आज वो नारा कहाँ है आप खुद ही पता है। बिल्कुल बिल्कुल, वो नारा कहाँ है? अटल जी तो स्वर्गवासी हो गए जी, अडवाणी जी को तो अभी टिकट भी नहीं दिया। जी, वही बिल्कुल, हाल अडवाणी जी का टिकट मुरली नहीं मनोहर और जोशी जी का भी हो टिकट गया नहीं है। पाया। तो वो उनको आंसर क्या, वो सभी को पता है अब क्या हुआ है। मी अतुल लोंढे यांच्याकडे जातोय। अतुल लोंढे, बघा भाजप म्हणते यूपी मध्ये आमची वोट बँक आहे। आपसे सवाल है धीरज यादव जी, आशीष जी, हाँ बोला बोला। आशीष जी, माझा एकच प्रश्न है। धीरज यादव जी, मैं आपसे सवाल पूछना चाहता हूं। देखिए, 1990 के दशक में जब समाजवादी पार्टी 1991 में स्थापना हुई, तब प्रतीक जी एक घोषणा आती थी, आपके ध्यान में है? समाजवाद आई भैया, हाथी पे आई, घोड़े पे आई, पर समाजवाद आई भैया। अब समाजवाद तो आया, लेकिन जो समाजवाद मुलायम सिंह जी ने लाया, वो मुलायम सिंह जी कहाँ है? जरा धीरज यादव बताएंगे आप? आप जरा बताइए मुझे। नेताजी का पूरा सम्मान है। ऐसा है साहब चुनाव की राजनीति हर 5-10 साल के बाद में बदलती है और उसे स्वीकार करना पड़ेगा। वो आप स्वीकार करने के लिए तैयार नहीं है। बिल्कुल, नेताजी सर्वमान्य है और वो मैनपुरी से इस चुनाव भी लड़ राजनीति रहे को हैं। स्वीकार कीजिए। हाँ, ते मैनपुरी मधनं निवडणूक लढतायत, त्यांना तिकीट नाकारलं नाही नाही, त्यांच्या लेकिन पक्षाने। उनकी पण स्थिती क्या है अडवाणी आज? कुठे आहेत? मुरली मनोहर जोशी कुठे आहेत? त्याचं उत्तर देईल का कोणी? अच्छा धीरज जी, मैं एक सवाल पूछ रहा हूं, ये हमें जानना बहुत जरूरी है कि ठीक है अडवाणी जी की हालत और उनका जो विद्याजी, अभी शरद वो पवार कुठे आहेत? शरद पवार प्रचार करतायत जोरदार, काळजी करू नका। बरं ठीक आहे, हा मुद्दाच नकोय, हा मुद्दाच नकोय। वयोवृद्ध नेते काय करतायत हा मुद्दाच नाही, हा मुद्दाच नको। अपमानास्पद वागणूक मिळते, त्याचं काय? त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे, कारण या अडवाणींनी हे तुमचं 2 मत वर्ण असेल. 84 वर आणलं आणि आज पक्ष आणलं। हे नरेंद्र मोदींना तुमचं मत 2002 असेल. मध्ये हे तुमचं गुजरात मत दंगलींमध्ये असेल, इतकं विद्याताई, भयंकर हे वातावरण तुमचं मत होतं। असू शकतं. अटलजी सुद्धा म्हणाले होते की आमची मान शर्मेने खाली गेली, ज्या अडवाणींनी नरेंद्र मोदींना वाचवलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरती ह्याच अडवाणींना पूर्णपणे त्यांनी अडगळीत टाकलेले आहेत। अडवाणी 90 वर्ष वय उलटून गेले तरी चांगले ठणठणीत आहेत, पण आज त्यांना पक्ष तिकीट सुद्धा देत नाही। आणि आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं की अडवाणी त्यांना बघायला नरेंद्र मोदींकडे कटाक्ष टाकतात, तर नरेंद्र मोदी त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही। इतकी अपमानास्पद वागणूक मला असं वाटतं हा विषय चर्चेला घेण्याची तशी गरज नाही, हा भाजपमध्ये हा विषय चर्चेला घेण्याची तशी गरज नाही। खणकर हा बघा, अडवाणीजींचं जे स्थान आहे राजकारणात ते काही कमी नाही। ऐकून घ्या ना, मला उत्तर नकोय तुमच्याकडे। दिल्लीमध्ये ऐकून घ्या, दिल्लीमध्ये ज्या वेळेला आमची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली त्याची पूर्ण व्हिडिओ शूट मीडियाकडे आहे, एकदा बघून घ्या। त्यामध्ये अडवाणीजींना जे स्थान दिलं होतं, दीप प्रज्वलन करताना किंवा ते येत असतानाचं वातावरण तुम्ही मीडियाने चेक करावं। जो सन्मान जिथे द्यायचा असतो हा भाजप देतो, आमच्यासाठी ते पृथ्वीतुल्य आहेत, त्यांच्याशिवाय पक्षात चालणार नाही। पण तुम्ही त्याची चर्चा करताय, त्या पद्धतीने आमचा पक्ष चालत नाही, हे ठीक आहे लक्षात अतुल लोंढे आमच्यासाठी पृथ्वीतुल्य होते व असतील व आहेत। ठीक आहे, हा विषय थोडं विषयांतर झालेला आहे, पण ठीक आहे। आज तर बातमी अशी आली की रायबरेलीतून सोनिया गांधीच कदाचित माघार घेतील,
त्यांच्याऐवजी प्रियंका गांधीच रायबरेलीच्या नव्या उमेदवार असतील. अजून बातमी कन्फर्म झाली नाही. मला असं वाटतं की ज्या नेत्यांचं वय झालंय किंवा ज्यांना आजारानं ग्रासलेलं आहे त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहावं किंवा राहू नये किंवा त्या चर्चा करण्यापेक्षा शरद पवार अपवाद आहेत, कारण वय शरद पवारांना लागू होत नाही. एकूणच त्यांचा दिनक्रम आणि त्यांची सक्रियता राजकारणातली बघितल्यावरती, म्हणून आपण खूप वाढून चढवून चर्चा करतो, पण सर्वांच्या बाबतीत तसं नसतं. नाही ताई, मी चांगल्या याने बोललो, मी कुठेही हे नाही केलं. माडामधनं ते लढायला हवे होते असं अनेकांना वाटतं. ते यासाठी की ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे, मराठी माणूस म्हणून सर्वांना अभिमान राहिला असता असे मानणारे माझ्यासारखे सुद्धा काही पत्रकार आहेत. त्यामुळे मी त्या विषयावरती चर्चा टाळतोय. ती यासाठी की ज्यांचं वय झालेलं आहे त्यांना एवढ्या धकाधकीच्या राजकीय वातावरणामध्ये अधिक सक्रिय करणे, ते सुद्धा उन्हाळ्याच्या काळामध्ये, याला माझा विरोध आहे. खरंच म्हणजे तब्येत जपणं हे खरं गरजेचं आहे. लालकृष्ण अडवाणी सुद्धा आज 91 वर्ष वय आहे. त्या वयामध्ये इतकी काटेकी टक्कर एखाद्या ठिकाणी त्यांनी द्यायची, पुन्हा पक्षानं त्यांना दगाफटका जर का केला तर मग ते किती महागात पडेल. उगीच त्यांनी निवडणूक लढवायची. म्हणून मी तो विषय चर्चेलाच घेत नाही. मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मला अतुल लोंढेंकडे जायचं आहे. ते यासाठी की हे बघा, प्रियंका गांधी आलेल्या आहेत. प्रियंका गांधींना माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा पक्ष कमकुवत आहे, पक्ष संघटना खिळखिळी झालेली आहे. ती पक्ष संघटना त्यांना बांधायची आहे, त्या दृष्टीनं त्या प्रयत्न करतायत. पण प्रचारासाठी प्रियंका गांधी देशभर जेव्हा दौरा करतील, प्रचार सभा करतील, तर त्यामध्ये मतदारांना त्या किती आकर्षित करू शकतील हाही मुद्दा चर्चेचा आहे. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय अतुल लोंढे यांच्याकडे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. अतुल लोंढे, प्रियंका गांधी प्रचार करायला महाराष्ट्रात येणार का? आणि महाराष्ट्रासह देशात त्या फिरणार असतील, प्रचार सभा घेणार असतील, तर तुम्ही कसं बघताय काँग्रेस कार्यकर्ते म्हणून? मतदारांचं नंतर बघूया. नाही, अगदी चांगली गोष्ट आहे. त्यांच्या राजकारणामध्ये सक्रिय होण्यामुळेच फार मोठं चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि प्रत्यक्षामध्ये त्या जर इथे आल्या आणि विशेषतः विदर्भामध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भामध्ये चालू आहे, उद्या परवापर्यंत ते सगळं क्लिअर होईल, पिक्चर क्लिअर होईल. तर विदर्भामध्ये इंदिरा गांधींना विदर्भामध्ये अडचणीच्या काळामध्ये पण फार साथ मिळाला होता. 11 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या. आता 10 जागा आहेत डिलिमिटेशन नंतर. कदाचित त्या आल्यात तर, आता आम्हाला 6 जागांची अपेक्षा आहे, त्या आल्यात तर कदाचित हे चित्र जे आहे ते पलटू शकतं. 10च्या 10 म्हणजे आता नितीन गडकरीच हारण्याच्या याच्यामध्ये आहे. मी इथे काम करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय, तर ती परिस्थिती जी आहे ती खूप चांगली होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संघटना जरी आमची युपी मधला, मी बोलतोय थोडं, संघटना जरी आपण म्हटलं की खरं आहे संघटना आमची तिथे खिळखिळ झाली होती, पण प्रियंकाजींनी ज्या मिटिंग्स घेतल्या 15-15 कॉन्स्टिट्युन्सीच्या नॉनस्टॉप, त्यांनी रात्री सकाळी 4-4 वाजेपर्यंत ज्या मिटिंग्स घेतलेल्या आहे, त्याच्यामुळे जे चैतन्य भारतामध्ये यूपीमध्ये किती असेल प्रत्यक्षामध्ये त्या तिथे काम करता आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की धीरज यादव यहाँ बैठे हैं तो उनके सहूलियत के लिए मैं हिंदी में बात करूंगा. वैसे भी मैं नागपुर से हूँ तो घर के बाहर कदम रखते बराबर ही हम हिंदी वहां से इलाहाबाद मत निकल जाना. हाँ, यूपी में बाद में मराठी में भी आना है. एसपी बीएसपी नहीं है यूपी में नहीं इलाहाबाद जाए. मराठी में आ जाऊंगा. सिर्फ मैं ये बताना चाहता हूं कि हम एसपी और बीएसपी हमारा टारगेट नहीं है. हमारा टारगेट बीजेपी को वहां से हटाना है. बीजेपी को 10 भी सीटें मिलने नहीं देना है, ये हमारा टार्गेट है. तर या अनुषंगाने जर विचार केला तर आम्ही काय टार्गेट करतो आणि आम्ही कशा पद्धतीने या निवडणुकीची आखणी करतो आहे ते सुद्धा अतिशय. इलाहाबाद बाहेर नाही आहे गणेश खनकरजी. इलाहाबाद हे पवित्र स्थान आहे हिंदूंचं. त्याला आम्ही सन्मान करतो. तिथे जातो आम्ही, तिथे पाया पडतो, गंगेचं पाणी घरी घेऊन येतो. आणि नागपूरवरून 283 किलोमीटर आहे बाहेर रोड, मध्ये गंगेचं पाणी टाकत असतो. त्यामुळे तुमच्यासाठी हसण्याचं काम असेल, कारण तुम्ही फक्त निवडणूक काही प्रॉब्लेम नाही. आशिष आपण असं निघतो 13 तासात. अतुलजी, ते त्यामुळे तुम्ही खनकरजी तुमच्यासाठी फक्त निवडणुकीचा विषय असेल. धर्म आणि संस्कृती तुमच्यासाठी फक्त निवडणुकीचा विषय आहे, फक्त निवडणुकीचा विषय. चिंता इलाहाबाद की चिंता जीत करा. नाही, तुम्ही कसं आहे, तुम्ही कसं आहे, तुम्ही फक्त निवडणुकीचा विषय आहे. ठीक आहे. मी पुण्याला जातोय. आपल्यासोबत भाऊसाहेब आजबे आहेत.
ही राजकीय पक्षांची तुतू मैमय, वाद प्रतिवाद, आरोप प्रत्यारोप होत राहतील. भाऊसाहेब आजबे, वेळ संपलेला आहे, पण शेवटी प्रियंका अस्त्र जर का देशव्यापी दौऱ्यांमध्ये जाईल, प्रचार सभांमध्ये जाईल, तर काँग्रेस आपल्या परीनं जे काही होईल, जे काही व्हॉल्यूम मॅग्निट्यूड असेल, वातावरण तयार करू शकेल. आशिषजी, निश्चितच म्हणजे आता UP मध्येच त्यांच्या ज्या रॅली चालू आहेत आणि त्याला ज्या पद्धतीने मीडियाची प्रसिद्धी मिळतेय आणि ज्या पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद मिळतोय ते जर पाहिलं आणि त्या पद्धतीने जर प्रियंका गांधी महाराष्ट्र किंवा इतर काही ठिकाणी गेल्या तर निश्चितच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येईल. पण पुन्हा मी एकदा सांगतो की मनोबल जरी कार्यकर्त्यांचं वाढलं तरी त्याचा नेमका मतांमध्ये कितपत फायदा होईल किंवा सीट्स लागण्यामध्ये कितपत फायदा होईल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. पण निवडणुकीच्या या माहोलमध्ये चैतन्य गरजेचं होतं. ते केवळ राहुल गांधी यांच्याकडून मिळण्यामध्ये मर्यादा होती. प्रियंका आल्यामुळे ते खूप जोरदारपणे येतंय आणि याचा निश्चितच काही प्रमाणामध्ये फायदा होईल. ठीक आहे, प्रियंका गांधींचा फायदा काँग्रेसला खरंच होईल, कारण राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं प्रियंका गांधींपासून त्यांना त्यांच्या स्थानाला काही धक्का नाही आहे. आणि प्रियंका गांधींनी सुद्धा हे जाहीर केलेलं आहे की राहुल गांधी हेच पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या काम करतायत. त्यामुळं दोन्ही भावंडांमध्ये, बहीण भाऊंमध्ये स्पष्टता आहे की आपल्याला काय करायचं आहे. प्रश्न असा आहे की गांधी घराणं जे आहे ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे. म्हणजे गांधी घराणं जर का म्हटलं उद्या की आम्ही आता राजकारणात कामच करणार नाही, आम्ही निघालो, तर काँग्रेस पक्षच राहत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं असा जो पक्ष आहे तिथे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तेच आता जर का पक्ष चालवणार असतील तर म्हणूनच तर काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या नेत्यांची बंड होत नाहीये फारशी, कारण त्यांना माहिती आहे की राहुल गांधींनी पूर्णपणे कमांड हातात घेतलेली आहे. आणि जसं भाऊसाहेब आजबे म्हणाले की प्रियंका गांधी राजकारणात कधी आल्या, जेव्हा 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जी सत्ता मिळाली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ते जे यश आहे ते सर्वस्वी पक्षाने राहुल गांधींना दिलं, त्यांच्या अध्यक्षतेला दिलं. त्यामुळं अशा वेळी प्रियंका गांधींना सुद्धा त्यांचा रोल जो आहे तो राहुल गांधींबरोबर दुय्यम भूमिका त्यांची आहे हे माहिती आहे. पण त्याचा जो एक साइड इफेक्ट हा राहुल गांधींचं नेतृत्व उजळवण्यात किंवा पक्षाला लकाकी देण्यात, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यात होणार आहे, त्याचा किती परिणाम या निवडणुकीत दिसतोय हाच कळीचा मुद्दा आहे. जर का प्रियंका कार्ड चाललं तर ते नेमकं किती चालेल आणि मतांचं परिवर्तन त्यातून नेमकं किती होईल यावरती पुढची जी लोकसभा आहे, 17वी लोकसभा, हिचं गठन हे अवलंबून आहे. कारण सत्तेत असलेल्या पक्षाच्या जागा वाढतीलच की कमी होतील, कमी होतील तर कितीने कमी होतील, वाढतील तर कितीने वाढतील, याही पेक्षा सत्ता कायम राखण्याचं सुद्धा आव्हान हे मोदींसमोर, भाजपसमोर आहे. आणि त्या दृष्टीनं काँग्रेसची जी वाटचाल आहे त्यावरती चर्चा करावी लागते. आज आपण ती केली. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.